कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे सुहास, मी तर स्वतः ते बघितलं आणि तुला माहितीये मी तर 10 वेळा स्वतःला समजावत होते काका की नाही कीर्ती, ही आपली संपदा नसेल, पण संपदाच होती ना आपली। समोर होतं ते खोटं नव्हतं ना, म्हणजे सकाळी खोटं बोलून निघाली का? चला बाय बाय गाईस, निघते। काय कुठे चालली आहेस? माझ्या मैत्रिणीला भेटायला। काका ओळखलंस ना हा मुलगा कोण आहे ते? आणि हा मुलगा तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये कसा आला आठवतंय ना? म्हणजे मला आत्ता कळतंय संपदाला सारखं वस्तीत का जायचं असायचं ते। अभ्यासाच्या नावाखाली संपदा हे सगळं करायची तिकडे जाऊन। म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते त्या शिवाला या घरात घेऊ नका, कारण संपदा चुकीच्या संगतीत येते। पण तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकलं नाहीत। फक्त वस्तीतली मुलगी या घरात नाही आली, तिचे भ्रष्ट विचार सुद्धा या घरात घेऊन आली। आता तरी पटतंय ना तुला? का तुला अजूनही वाटतंय की ती शिवाच बरोबर आहे, तिचा ह्यात काहीच दोष नाहीये असं वाटतंय का तुला अजून? नाही काका, बास झाला आता। आता त्या मुलीला जाब विचारायलाच हवा। नाही अजिबात नाही। वहिनीला अजून पूर्ण बरं वाटलं नाहीये, मुळे हा विषय आता नको। मी या सगळ्यात शिवाचा हात आहे की नाही यापेक्षा त्या मुलाला समज कशी द्यायची याचा विचार करायला हवा। काका एक मिनिट, म्हणजे अजूनही तुला शिवाच बरोबर वाटते का? कीर्ती, हे बघ, मला काय वाटतंय, काका म्हणतायत ना ते बरोबरच आहे। आपल्याला त्या मुलाला समज देणं जास्त महत्वाचं आहे। मी बोलेन त्याच्याशी, मी देईन त्याला काही ती योग्य समज। मी संपदा या घरातून बाहेर जाणार नाही, त्याला भेटणार नाही याची काळजी घेईन। काका हे बघा ना, म्हणजे संपदा मला माझ्या लहान बहिणीसारखीच आहे। मग हे सगळं बघून मला सुद्धा तेवढाच त्रास झालाय। मी काय म्हणतो, हे सगळं प्रकरण ना मी हँडल करतो। काय ना, त्या वस्तीतल्या मुलांची भाषा मला चांगली माहिती आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून देणं जास्त गरजेचं आहे। म्हणजे काय करणार तू? आहेत काही माणसं जी त्याला त्याच्या भाषेत समजावतील। हा, पण सुहास, कीर्ती, आपल्याला कुठलाही राडा नको आहे। नाही नाही, हा, आपल्याला त्याला दम द्यायचा आहे, त्याला समज द्यायची आहे, पण कुठल्याही प्रकारचा त्रास नाही द्यायचा आहे त्याला। हो हो, त्याची काहीतरी ती कसली तरी तो एक्झाम पण देतोय ना, अभ्यास करतोय कसला। हा, काहीतरी शिक्षण घेतोय, IAS चा अभ्यास करतोय तो। हा एक्झॅक्टली, ते त्याचं वर्ष नको वाया जायला। बस त्याला काय ती जी काही समज द्यायची आहे ना, ती फक्त तेवढीच, बाकी। हा सुहास, काका म्हणतोय तसंच होऊ देत। हो हो, मी अगदी नीट काळजी घेईन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।